सुस्वागतम प्रेक्षक मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जे तात्यासाहेब असतात, तात्यासाहेबांना आता सत्य आणि मंजूचा खूपच राग आलेला असतो. ते त्यांच्या मुलीला फोन करतात आणि सांगतात की हे बघ बबडे, तू सापडलं की नाही अजून तुझ्या आईला, लवकरात लवकर सापड नाही तर बघा. तर आता ती म्हणते की अहो डॅडी साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी तेच काम करते, तुम्ही माझं अजिबात टेन्शन घेऊ नका, मी लवकरच आईला शोधून काढते असं म्हणते. आणि आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे, पण लवकरात लवकर शोधून काढा तिला असं म्हणतात. आणि आता लगेच जी बबडी आहे ती म्हणते की हो तुम्ही काळजी करू नका, मी शोध मोहीम सुरू केली आहे असं म्हणते. आणि आता तात्यासाहेब पण म्हणतात की हो चालेल ठीक आहे मग. आणि आता लगेच जी बबडी आहे ती आता इकडं म्हणजे त्यांची मुलगी कन्यारत्न आता ती शोधायला लागते. तर इकडे तात्यासाहेब बसतात रूममध्ये जाऊन आणि आतमध्ये जाऊन तिथं ते मंजूचा आणि सत्याच्या लग्नाचा फोटो घेतात आणि दोघांच्या लग्नाचा फोटो घेऊन ते फोटो बघत असतात आणि म्हणतात आता माझी कन्यारत्न तुम्हाला दोघांना संपवायला आली आहे, आता तुम्ही नसते जगत असं म्हणतात. आणि आता ते फोटो जाळतात, मंजूचा आणि सत्याच्या लग्नाचा फोटो जाळून टाकतात. तर आता इकडे ते जाळल्यावरती ते म्हणतात आता संपला तुम्ही दोघं. इकडे आता जे सत्य आहे, सत्य आणि जयदीप बाहेर जाण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे ज्या मम्मी साहेब आहेत त्या आता मालिनीला म्हणजे तात्यासाहेबांच्या बायकोला भेटायला येतात. आणि तिला आता तिला बांधून ठेवलेलं असतं, तिथून तिचे हातपाय मोकळे सोडतात आणि म्हणतात की जा, कुठे जायचं तुला, आता तुझी गरज संपली, आम्हाला काही गरज नाही आहे तुझी असं म्हणतात आणि तिला सोडून देतात. तर आता ती रोडनी चाललेली असते, तिला काहीच आठवत नाही. तेवढ्यात तिथून समोरून पोलिसांची गाडी येते, जी ही असते कारण पूर्वा तात्यासाहेबांची मुलगी. ती आता समोरून येते आणि ती बघते, ती म्हणते आई. तर आता ती लगेच गाडी थांबवते आणि आता तिच्याजवळ येते आणि म्हणते आई कुठे चालले तू, इकडे मी तुला तिकडे शोधते किती तर आता म्हणते की कोण आहेस तू. ती ओळखत पण नाही कारण तिची याददाश्त गेलेली असते. तर आता लगेच ती म्हणते की तुझी मुलगी, चल बस गाडीत. आणि तिला गाडीत बसवतात आणि तिला घेऊन चाललेली असते. तर इकडं सत्य आणि जयदीपची गाडी त्यांच्या मागेच येते आणि सत्य आणि जयदीप बसून चाललेले असतात. तेवढाच सत्य त्यांच्या पोलिसांच्या गाडीसमोरून जातो. तेवढ्यात त्या गाडीमध्ये तो बघतो, तर ही तर तात्यासाहेबांची बायको आहे, मालिनी मॅडम ह्या तर असं म्हणतो. आणि तो म्हणतो की आता काय करायचं, या कुठे चालल्या पण इकडे एका आड साईडला, आपल्याला त्यांचा पाठलाग करायला हवा असं तो त्या जयदीपला म्हणतो. आणि आता ते दोघं जण त्यांचा पाठलाग करायला लागतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.